नमस्कार. गृहिणी चिकित्सक अध्यायातील आधीच्या सूत्रांमध्ये आपण आहार आहापासून रसादी धातू क्रमाक्रमाने कसे उत्पन्न होतात हे पाहिले. या पुढील सूत्रांबद्दल अर्थात सूत्र क्रमांक 20 ते सूत्र क्रमांक 35 याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. सूत्र क्रमांक 20मध्ये वृक्षाती द्रव्य धातू निर्मिती परंपरेला बगल देऊन कसे कार्य करतात याबद्दल आचार्यांनी सांगितलं आहे. सूत्र आहे वृक्षादीना प्रभावस्तू पोषणाती बल आवश्यकी. म्हणजेच वृक्षादी द्रव्य आपल्या प्रभावाने आशु म्हणजे अल्पावधी किंवा तत्काल बलाचे वर्तन करताना दिसतात. जसं दूध प्यायल्याने शरीरातील थकवा नाहीसा होता दिसतो. जेपाळसारखं तीव्र विरेचक औषध जर आपण एखाद्या व्यक्तीला दिलं तर अल्पावधीतच किंवा तत्काल त्या रुग्णाला किंवा त्या व्यक्तीला द्रवमल प्रवृत्तीचे वेग आलेले दिसून येतात. तर हे जे कार्य होतं हे त्या प्रभावाने होतं आणि ते आपल्याला लगेचच झालेलं पाहायला मिळतं. पुढील सूत्र आहे षड्भिः केचित् अहोरात्रैः इच्छन्ति परिवर्तनम सर्तत्या भोज्य धातूना परिवृत्तिश्च चक्रवत. सेवन केलेल्या आहारापासून आहाररस तयार होतो आणि पण आहाररसातून रसधातू तयार होतो. या रसधातूपासून शुक्र धातू तयार होण्याला 6 दिवसांचा म्हणजेच 6 दिवस आणि 6 रात्री असे मिळून 6 दिवसांचा कालावधी लागतो असं आचार्य सांगतात. रसापासून शुक्रापर्यंतचे परिणामन होत राहतं हे एखाद्या चक्राप्रमाणे सतत चालू राहतं. याला संतत्या भोजधातूना परिवृत्तिश्च चक्रवत असं आचार्य सांगितलेलं आहे. या पुढील जी सूत्र आहेत यामध्ये सूत्र क्रमांक 22 ते सूत्र क्रमांक 26 यामध्ये अग्निवेश आचार्यांनी आपले गुरु आत्रेय पुनर्वसू यांना विचारलेले प्रश्न आहेत. तर आत्रेयांनी आपल्या शिष्याचे जे शंकाचे निरसन केलेले आहेत या स्वरूपामध्ये सूत्र क्रमांक 27 ते सूत्र क्रमांक 35 आहेत. आता रसधातूपासून त्यापेक्षा वेगळा दिसणारा म्हणजेच आरक्तवर्णीय रक्तधातू कसा तयार होतो ही शंका अग्निवेशांना आली आणि अग्निवेश म्हणतात की रसात रक्तम विसदृशात कथम देहे अभिजायते रसस्य च न रागो अस्ति स कथम याते रक्तता. रसापासून रक्त हा वेगळा आहे तरीही शरीरामध्ये रक्तवर्णीय असा रक्तधातू रसापासून कसा तयार होतो अशी शंका जेव्हा अग्निवेशाने विचारली यावर आत्रेयांनी उत्तर दिलं सूत्र क्रमांक 28मध्ये तेजो रसानां सर्वेषां मनुजानां यदुच्यते पित्तोष्पणः सराधेन रसो रक्तत्वं पृच्छति. आहार रसापासून रसधातू तयार होतो आणि हा रसधातू हा स्थायी आणि अस्थायी अशा 2 स्वरूपामध्ये असतो. स्थायी रसधातू आहे तो स्वधातू म्हणजे स्वतः रसधातूचं पोषण आणि त्याच्या उपधातू मलाचं पोषण करतो. आणि अस्थायी जो रसधातू असतो त्यालाच पोषक रसधातू जो पुढील धातूचं म्हणजेच रक्तधातूचं निर्मिती किंवा पोषण करतो. तर तेजो रसानां सर्वेषां मनुजानां यदुच्यते मनुष्याच्या शरीरातील रसधातूचा जो अग्नी आहे त्याच्या समवेत पित्ताचं उष्ण्यामुळे त्या रसाचं रंजन होतं आणि त्यालाच आपण रक्तधातू म्हणजेच रक्तवर्णीय रक्तधातू तयार होतो. हे आता उत्तर आत्रेयांनी दिलेले आहे. पुढील सूत्र क्रमांक 23मध्ये अग्निवेशाने शंका विचारले की द्रवात रक्तात स्थिरम मांसम कथम तज्जायते तृणा. द्रव अशा रक्तधातूपासून स्थिर स्वरूपाचा मांस धातू मनुष्य शरीरामध्ये कसा बरं तयार होतो याचं उत्तर आत्रेयांनी सांगितलं की सूत्र क्रमांक 29 वायू अम्ल तेजसा रक्त उष्मणाच्या अभिसंयुत स्थिरतां प्राप्य मांसम स्यात् स्वोष्मणा पक्वम एवतंत. जो
रक्तधातू द्रव स्वरूपामध्ये आहे, त्याच्यावरती रक्तधात्वग्नीची क्रिया होत तो वायू, जल आणि तेज महाभूताच्या संयोगामुळे, क्रियेमुळे त्याला स्थिरता प्राप्त होते आणि तो रक्तधातू जो आहे तो स्थिर अशा मांस धातूमध्ये परिवर्तित होतो आणि बघा आपण त्याला मांस असं म्हणतो. पुढील प्रश्न आहे, द्रवधातू व स्थिरात मांसात मेदसह संभव कथम. सूत्र क्रमांक 24. या अग्निविषयाच्या शंकेमध्ये ते म्हणतात की स्थिर अशा मांसधातूपासून द्रव स्वरूपातील मेदधातू कसं तयार होतो हे आचार्य आम्हाला सांगावं असं त्यांनी विनंती केली. तर सूत्र क्रमांक 30मध्ये आत्रेय उत्तर देतात की स्वतेजो अंगगुण स्निग्धोत्रिक्त मेदो अभिजायते. म्हणजेच पोषक अशा मांसधातूवरती मांसधातूवरची क्रिया होत त्यात समवेत तेजमहाभूत, जलमहाभूत आणि स्निग्ध गुणाच्या आधिक्यामुळे मेदधातूमध्ये त्याचं परिवर्तन होतं. पुढील प्रश्न सूत्र क्रमांक 24मध्ये अग्निविष म्हणतात की श्लक्षणाभ्याम मांसमेदोभ्याम खरत्व कथम अस्तिषु. मांसधातू आणि मेदधातू हे श्लक्षण म्हणजेच बुळबुळीत अशा स्वरूपाचे आहेत आणि अशा श्लक्षण धातूंपासून खरखरीत असा अस्थिधातू कसा तयार होतो याचं उत्तर देताना आत्रेय म्हणतात की पृथ्वी अग्नी अनिरादीना संघातः सोष्मणकृतः खरत्व प्रकरोति अस्य जायते अस्ति तत्वदृढा करोति तत्र सौशील्यम अस्नामध्ये समीरणः. जो पोषक असा मेदधातू आहे तर त्याच्यावर पृथ्वी महाभूत, तेज महाभूत आणि वायू महाभूत यांच्याच बरोबर मेदधात्वग्नीची प्रक्रिया होत त्याच्यामध्ये खरता येते आणि मग त्याला आपण अस्थिधातू असं नाव देतो. आणि या अस्थिधातूमध्ये वायूच्यामुळे एक जे आतमध्ये अभ्यंतर पोकळी किंवा सौशील्य तयार होतं हे वायूमुळे मिळतं. हे सूत्र क्रमांक 30 आणि 31मध्ये सांगितलेलं आहे. पुन्हा सूत्र क्रमांक 25कडे जाऊया. तर यामध्ये अग्निवेशांनी विचारलं की खरेषु अस्थिषु मज्जाच केव स्निग्धो मृदुस्तथा. अस्थिधातू खरं आहेत आणि त्याच्या आतमधल्या पोकळीमध्ये असणारा मज्जाधातू हा मृदू आणि स्निग्ध कसा बरं आहे. यावर आत्रेयांनी उत्तर दिलं सूत्र क्रमांक 31 आणि 32. यामध्ये आत्रेय म्हणतात करोति तत्र सौशील्यम अस्नामध्ये समीरणः मेदसस्तानि पूर्यन्ते स्नेहो मज्जा ततः स्मृतः. अस्थिमध्ये वायूमुळे जी पोकळी किंवा सुशीलता निर्माण झालेली आहे तिथे मेदधातू जाऊन त्या पोकळीचं पूर्ण करतो किंवा ते पोकळी भरून काढतो आणि त्यालाच आपण मज्जा किंवा मज्जाधातू असं म्हणतो असं आत्रेयांनी उत्तर दिलेलं आहे. मज्जाधातूपासून शुक्रधातू कसा तयार होतो हे प्रश्न विचारताना किंवा ही शंका विचारताना अग्निवेश म्हणतात मज्जश्च परिणामेन यदि शुक्र प्रवर्तते सर्वदेहगतं शुक्रं प्रवदत्ति मनीषिणः तथा अस्ति मध्ये मज्जश्च शुक्रं भवति देहिना छिद्रं न दृश्यते अस्नाः च तत्विसरति वा तथ. मज्जाधातूपासून जर शुक्रधातू तयार होतो असं म्हटलं तर शुक्रधातू हा तर सर्व देहगत आहे, सर्व शरीरामध्ये पसरलेला आहे. मज्जाधातू तर फक्त अस्थींच्या मध्ये सापडतो. मग अशा अस्थींच्या मध्ये असणाऱ्या धातूपासून सर्व देहगत असणारा शुक्रधातू कसा तयार होतो. शिवाय अस्थिधातूला कोणत्याही प्रकारची छिद्र दिसत नाहीत जेणेकरून मज्जा त्याच्यातून बाहेर येईल आणि मग शुक्रधातू उत्पन्न होईल असं आपण म्हणू शकतो. ही जी शंका अग्निवेशांना आली त्याच्यावर आत्रेय यांनी सूत्र क्रमांक 32 ते 35 मध्ये त्याचं विवेचन केलेलं आहे. तस्मात् मज्जस्तु यः स्नेहः शुक्रं संजायते ततः वायवाकाशादिभिः भावैः सौशील्यं जायते अस्थिषु. मज्जा धातूचा जो स्नेह भाग आहे त्याच्यापासून शुक्रधातू तयार होतो
आणि हा तो शुक्र धातू मज्जापासून स्त्रवतो. यासाठी वायू आणि आकाश याच्यामुळे जे सौशिर्य अस्थिमध्ये तयार होतं त्याच्यातून तो एक प्रकारे पाझरला जातो. जसं आपण एखादा नवीन माठ आणल्यावर त्यात पाणी भरलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच काळापर्यंत त्याच्यातून पाणी झिरपताना दिसतं. अगदी त्याच प्रकारे मज्जाधातूपासून शुक्रधातू तयार होतो. आणि हा जो शुक्रधातू आहे तो स्रोतोभिः स्यंदते देहात समर्थात शुक्रवाहिभिः. हा सर्व देहाश्रित असणाऱ्या शुक्रवरील स्रोतसांमध्ये त्याचं स्यंदन किंवा स्त्रवण होतं. आणि हा जो सर्व देहगत शुक्रधातू आहे तो हर्ष म्हणजे अत्यानंद आणि मनामध्ये जेव्हा काव्येच्छा होते तेव्हा वेगात किंवा शीघ्रतेने त्याचं उदिरण होतं. आता हे उदिरण कसं होतं याचं विवेचन करताना आत्रे यांनी उपमा दिलेल्या आहेत. जसं एखादा तुपाचा गोळा आहे, तो घट्ट आहे आणि तो आपण एखाद्या भांड्यामध्ये गरम केला तर तो हळूहळू वितळतो. त्याच पद्धतीने जे सर्व देहगत शुक्र आहे ते स्वतःच्या स्थानापासून बस्तीमध्ये येऊन त्याचं शुक्रामध्ये प्रवर्तन होतं. तर मैथुन कर्मामध्ये जे व्यायाम करतो आणि त्या व्यायामाच्या वेळी जी उष्णता तयार होते त्या उष्णतेने सर्व देहगत शुक्र बस्तीमध्ये एकत्र येतं आणि ते शरीरामधून मूत्रमार्गातून बाहेर प्रवर्तित होतं. ज्याप्रमाणे पाणी आपण वरून ओतल्यावर ते खालीच जातं त्याचप्रमाणे शुक्रधातू हा शरीरामधून प्रवर्तन होतो असं आचार्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद.